जुले बॉम्बे से मेरे दोस्त को सलाम करो। दोस्त को रहने के लिए जगह दिया। दोस्त का बहुत बहुत शुक्रिया। बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। ओ बाबो 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 अरे बाबो 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 काय बाब्या कवर आलास तू? कौर सुंदर कौरी कौरा मोठा लेख आहे कौरा. नजारा तर बघा, नजाराचा भंडाराच आहे इथे. जिथे तिथे गाडी थांबवते सुंदर 101 नजारा दिसतंय. तर थँक्यू अन्वी, थँक्यू मम्मी आणि थँक्यू सासूबाई. तुम्ही मला परमिशन दिली इथपर्यंत यायची. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला की मी करू शकतो आणि आपण आपल्या स्कूटरवर पोचलेलो आहोत पँगॉंग लेक. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. तर मुंबई लडाख मुंबई या माझ्या ॲडव्हेंचर ड्रीम राईडचा आजचा 13वा दिवस आहे की 14वा. आता दिवस पण आम्ही विसरत चाललेलो आहे, कारण इथे नजारे आणि असं ॲडव्हेंचर होतं आहे ना, जसं तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं आहेत. तर फार म्हणजे जी जन्नतसुद्धा बघितली आणि मौत का कुवा पण बघितलं आहे. काल अशी ॲडव्हेंचर राईड झालेली आहे, कारण 50 ते 60 दरड कोसळलेल्या भेटलेल्या आहेत आणि 2-3 वेळा गाडीसुद्धा टिल्ट झाली. तर खूप असे एक्सपिरियन्सेस आले. तर आजचा आपली राईड असणार आहे टुवर्ड्स पँगॉंग लेक मस्त पाहायचं आहे. आता वाजलेले आहेत 11, 11:30 होत आलेत. तर एकदम निवांत आहे, कसले काय टेन्शन नाही. मस्त 25 दिवसात लडाख एक्सप्लोअर करायचं आपल्याला. तर आता जर्नीचे शेवटचे 10 दिवस बाकी आहेत आणि घरातून निघून आता आपल्याला 12 ते 13 दिवस झालेले आहेत ऑलरेडी. आणि घरचे सगळे बोलतात अरे कधी येणार असे विषय चालू आहेत जेव्हा आपण फोन करतो तेव्हा. तर आज आम्ही थांबलेलो आहोत थांगसे विलेजमध्ये थांबलो आणि इथे स्टे ना एक नंबर दिसतात. आणि जिथे जिथे आम्ही राहिलो ना तिथेच आम्ही जेवणाचं वगैरे सगळं एकाच ठिकाणी बुक केलं होतं आणि जिथे जेवण आहे तिथेच हॉटेल स्टे घेतो आहे. फक्त इथे कसा सिनेमा येते, जर तुम्हाला आंघोळीला गरम पाणी पाहिजे असेल ना तर इथे इलेक्ट्रिसिटी कमी असते, नाके बरोबर आहे. तर जोपर्यंत सूर्य उगवत नाही आणि सोलारवर सूर्य व्यवस्थित पडत नाही आणि इथे कसं ग्लेशियरचं पाणी आहे आणि ते गरम व्हायला खूप वेळ लागतो. तर काल पण आणि आज पण थंड पाण्यानेच आंघोळ केलेली आहे आणि यांनी हातपाय चेहरे धुतलेले आहेत. पण मला आंघोळीशिवाय जमत नाही, कुडकुडत आंघोळी केलेली आहे मी कशी बशी. तर आजची राईड जर्नी आपली टुवर्ड्स पँगॉंग लेक. त्याच्यानंतर आपण चुशूल मार्गे जाणार आहोत हानलेला. इथून हानलेचा डिस्टन्स आहे 240, कारण आपण पँगॉंगला आजसुद्धा जाणार, परत बाहेर येणार. तर लेट सी कसा काय आजचा आमचा प्रवास होत आहे. तर खूप सपोर्टची गरज आहे. तर फायनली आता लगेच तर लोड झालेलं आहे. आता निघूया. आता भेटतो तुम्हाला आपला मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये. तर इथे आपल्यासोबत को रायडर जे आहेत एकनाथ भाऊ मुलुंडवरून आहेत. मागे बघा लडाख मुंबई जो तो येतो आहे ना, यांना थांबून विचारतो कुठून आलात, कारण ते ऑरेंजवाले घालतात ना, तर BROचेच माणूस वाटतात ते. तर भारी राईड कशी होते आपली? जबरदस्त आहे. कालचा अनुभव म्हणजे वेगळाच आहे. पूर्ण नदीचा प्रवास आहे, नदीतूनच रस्ता होता अख्खा. भरपूर डोंगराचं खाली आलेले स्लाईड झालेलं आणि नदीतला प्रवास वर खाली डोंगराचा नदीतून. जन्नत बघितली की नाही? बघितली. जिवंतपणी स्वर्ग बघितला. इथे तुम्ही कुठून कणकवलीवरून आले ना? तर इथून आपले कणकवलीवरून सुद्धा आलेले आहेत. काय नाव आपलं? स्मित खटावकर. कणकवलीत कुठे एक्झॅक्ट? कणकवलीच्या अलीकडे आपले 20 किलोमीटर आधी. अच्छा. आणि तिथून तुम्ही राईडच करून आले का? ही तुमची गाडी? हो. क्या बात आहे. बघा MH07 भाऊ कणकवलीवरून गाडी घेऊन आलेला आहे, एक नंबर. तर हॅट्स ऑफ. आम्ही सुद्धा मुंबईवरून आलेलो आहोत. आणि दोघं किती जण आहेत तुम्ही? आम्ही टोटल 5 जण आहोत आणि अजून 3 जण आहेत ते मागे. अच्छा. तुरतुकला गेले. बरोबर. निघाले जाते आता पँगॉंगमध्ये. हां, डायरेक्ट मारतील. बरोबर. तर असे काहीशी आपली गावातली मंडळीसुद्धा आपल्याला भेटत आहेत. आणि त्याच्यानंतर आपली निशान भाऊंची गाडी आहे. तर चला आता फायनली निघूया, बराच असा उशीर झालेला आहे. तर मस्तपैकी 10 मिनटं कोल्ड स्टार्ट झालेली आपली गाडी. चला निघूया. आणि त्या डोंगराच्या इथून पुढून आपल्याला खाली उतरायचं आहे. आणि आता रस्ता ना अगदी सुसाड आहे. इथून डायरेक्ट हानले गेलो तर पटकन पोचू.
पेंगॉंग लेकला आपल्याला आतमध्ये घुसावं लागेल. तिथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळासुद्धा आहे. आणि आपल्या गाडीवरचं लोड बघा. रेनकोट असाच ठेवला आहे, तो काय पडणार वगैरे नाही, कारण कधी इथे पाऊस येऊ शकतो. चलो लेट्स गो, एक्सप्लोअर करूया पेंगॉंग लेक. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर हो, तर आजच्या आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही निघतो आहे थांगसेमधून. तर इथे आहे ना, थांगसेमध्ये रॉयल एनफिल्डचा एक मोटरेबल म्हणजे काय म्हणू शकतो, चलता फिरता मेकॅनिक आहे. तर तिकडे तुमची जर रॉयल एनफिल्डचं असेल ना, रॉयल एनफिल्ड तुमच्याकडे असेल तर ते लेबर नाही घेत, फ्रीमध्ये काम करून देतात. आणि ऑइल वगैरे चेंज करणं किंवा छोटं मोठं नट वगैरे टाईट करणं सगळं फ्रीमध्ये तुमचं काम होतं. तर ते आता मी पाहिलं आहे, बऱ्याच रीलमध्ये मी पाहिलं होतं, चलता फिरता रॉयल एनफिल्डचा गॅरेज. हां, तर बऱ्याच जणांनी त्या मोबाईल गॅरेजचा व्हिडिओ टाकलेला आहे, पण आपलं काय रॉयल एनफिल्ड तर आपल्या तिघांपैकी कोणाकडे नाही आहे, तर उगाच तिथे थांबून काही अर्थ नाही. तर तुमच्याकडे असेल तर थांगसे विलेजमध्ये आहे, लक्षात ठेवा, रॉयल एनफिल्डचा गॅरेज. आणि असाच रस्ता आणलेपर्यंत आता सुसाट आहे, आता नो ऑफ रोड, ओनली सुसाट रोड. आणि समोर बर्फच बर्फ. इथेच हा सगळा फ्रेश स्नो पडलेला आहे काल रात्री. या डोंगरांवर आहे ना, काल स्नो नव्हता, एका रात्रीत एवढा जमा झाला, क्या बात. आणि खूप थंडी वाजत होती काल, -6-7 टेम्परेचर होतं. आणि भरपूर सारे होमस्टेज वगैरे हॉटेल्स वगैरे बनत आहेत. येणाऱ्या काळामध्ये अजून राहण्याची सुविधा इथे होऊन जाईल. आणि थांगसेमध्ये मिलिटरी कॅम्प खूप आहेत थांगसेमध्ये, त्याच्यामुळे मिलिटरीचे ट्रक, भरपूर सारे आर्मी ऑफिसर्स, कमांडर्स भरपूर तुम्हाला दिसतील. तर मंडळी, या BROने रोडचं इतकं सुंदर काम केलं आहे ना, की ज्या राज्यांमध्ये खड्डे आहेत, जे पॅचेस ओबडधोबड मारलेले आहेत ना, त्यांनी या लोकांचं पाय धुवून पाणी प्यावं, अशा प्रकारे सुंदर रोड बांधलेले आहेत. आणि हे श्रीनगरपासूनच, म्हणजे आपण श्रीनगरपासून जसंच चालू होतो ना, त्या बॉर्डर लाईन ऑर्गनायझेशनने जबरदस्त सगळीकडे कामं केलेली आहेत. ये ऐसे आर्टिस्ट होंगे तो अपना देश सुजलाम सुफलाम तो रहेगा ही ना भाई. सुंदर, म्हणजे तुम्ही डोळे, तुम्हाला झपकी लागली तरी तुम्ही इकडे तिकडे नाही जाणार, सरळ जाणार, फक्त वळण नको आहे. काय रस्ते आहेत, म्हणजे कौतुक करावं तितकं कमीच आहे. फार सुंदर, फार सुंदर. लडाख मंडळी, एकदा जरूर या, लडाख या मंडळी. आयुष्यात एकदा तरी लडाख करा, दुसऱ्यांदा नाही करायला जमलं तरी चालेल, एकदा तरी लडाख तुम्ही एक्सपिरियन्स करा. आपण कोकणात भरपूर फिरतो, फिरून कोकणातले कानेकोपरे संपलेले आहेत. आता तुम्हाला नॉर्थ आणि साऊथ फिरायची गरज आहे. भारतातलं एक एक टोक बघून घ्या, कारण जसं मी म्हणतो की हे जग खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. तर त्याचप्रमाणे आपण प्रयत्नशील आहोत, प्रयत्न करत राहायचे, वरचा मार्ग नक्कीच काढणार. क्या बात है, 27वीं बटालियन राष्ट्रीय रायफल मराठा. क्या बात आहे. दृढता, निष्ठा, धृती, सत्यम, वीरता, जबरदस्त. तर फोटो अलाउड नाही सांगितलं, पण खूप छान, पाहून थोडी एनर्जी आली. तर माझं लक्ष नव्हतं, निशान भाऊंनी दाखवलं, खूप छान. हो, म्हणजे रोड बघा कसा 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 कुठून कुठून गेला आहे. आणि ज्या वेळेला समजा हा रोड नसेल, ऑफ रोड असेल, आता हे नामफलक वगैरे सगळे आत्ता लावलेले आहेत, जेव्हा नसतील तेव्हा लोक कसा प्रवास करत असतील. म्हणजे आपण कुठून कुठे चाललो आहे, कुठल्या डेस्टिनेशनपासून कुठपर्यंतचं अंतर किती आहे, हे कसं लोकेट केलं असतं लोकांनी. हॅट्स ऑफ आहे त्यांना. आता भरपूर इझी झालेलं आहे, खूप इझी झालेलं आहे लडाख. अनपढ पण येऊन, एकटा पण तुम्ही येऊन जर स्पीड मेंटेन ठेवलीत ना, तर तुम्ही एकटे पण करू शकता.
कारण जेवढं तुमच्याकडे सामान असतं ना ते आवरायलाच तुम्हाला जास्त वेळ जातो. आणि या लडाख ही माझी ट्रायल राईड असेल, कारण भरपूर काही शिकायला मिळतं आहे, भरपूर काही अनुभव मी घेतो आहे. तर एक तर मेन फॅक्टर आहे लगेज फॅक्टर. लगेज तुम्हाला किती कॅरी करायचं आहे तो एक मोठा आहे. चांगले रस्ते बनवल्यामुळे आर्मी इझिली इकडून तिकडे मुवेबल होऊ शकते. आणि बघा ना, कुठे कुठे मध्येच असे ग्रीनरी आलेली आहे, कुठे खडकं आहेत, म्हणजे रूपच वेगळं आहे यार आज सगळ्याचं. एक नंबर. हे 20-22 दिवस जे असणार आहेत ना, ते आयुष्यभराच्या लाईफचा टर्निंग पॉईंट असणार आहेत. म्हणजे खूप काही गोष्टी, खूप काही आपण पॉझिटिव्हिटी, एनर्जी घेऊन चाललेलो आहोत तिथून. तसं आपण म्हणतो की पिक्चर तो अभी बाकी है, लाईफ मस्ट गो ऑन, तसं राईड मस्ट गो ऑन हा राईडचा पिक्चरचाच भाग आहे. जशी रील बदलत असते बदलते रील, एक मागून एक फ्रेम चेंज होत असते, तसा हा एक एक फ्रेमचा नजारा आहे ना तो चेंज होत आहे. क्या बात आहे. मंडळी जेवढे पण बायकर्स आहेत ना सगळे हिमालयांवर आहेत बघा. क्या बात आहे, क्या बात आहे. आपली ब्रदरहूड मंडळी सगळी भेटत आहेत. एक नंबर, एक नंबर, जबरदस्त. सगळे हिमालयन आणि त्याच्यात आपण रुस्तमवर. तर प्राउड तो फील हो गई ना भाई. भले स्लो चालो लेकिन अपन वो गिनीज जे गिनीज सर्टिफिकेट आहे त्याच्यावर आपण नाव नोंदवूनच जाणार आहे आता मुंबईला, भले किती दिवस लागो. हम लोग का तीनों का नाम आना ही चाहिए उसमें. जाएंगे स्लो जाएंगे. कछवाई जीता था, सासा नव्हता जिंकला, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे इथे समोर आहे ना हे वाळूचं तलाव आहे, म्हणजे संपूर्ण याच्यामध्ये वाळूच आहे. मला वाटत नाही इथे पाणी वगैरे काय आलं असेल. तर एकदा ट्राय करू आपण उतरायला. इथून हां तिथे रस्ता आहे बघा, आपण ट्राय करूया जरा. म्हणजे इथे पाहू शकता ही संपूर्ण नदी वाळूची आहे, पण वाळू पिवळी नाही आहे, हा वेगळ्या प्रकारचा सँड आहे. काय भारी वाटतं. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा संपूर्ण वाळू आहे, संपूर्ण वाळू. ते माहिती आहे ते एका ह्याच्यात असतं ते असं 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 पडतं, तशी आहे. आणि किती किलोमीटरपासून तसंच आहे. काय निसर्गाची किमी आहे. आणि याच्यामध्ये बघू शकता हे मार्बलचे दगड सगळे, मार्बलचे दगड. म्हणजे ह्याच्यातून असं मस्त मस्त आकार करून आपण घराला सुद्धा लावू शकतो. काय भारी वाटतं आहे ना. मस्त मस्त फोटो काढू येते. आणि या दगडाचा कलर बघा, बापरे, एवढ्या गोऱ्यांमध्ये काळा. काय भारी दगड आहे. इथे पण बघा एक नंबर. याच्यात सोन्याचं बिस्किट भेटलं तर भारी होईल ना. हे देवा रमणादा, एक सोन्याचं बिस्किट भेटू दे रे. मस्त आहे ना. छान छान. हे बघा हे संपूर्ण वाळूचं तलावच आहे, तलावच म्हणू शकतो. आणि काय म्हणणार, कारण पाण्यासारखाच रस्ता आहे. तर आता पँगॉंग लेक आहे 6 किलोमीटर. तर आता लगबग जाऊया. मला महाराजांचं दर्शन करायचं आहे पोचता क्षणी. त्यांना मानाचा मुजरा करू आपण. इथपर्यंत घेऊन आलेत ते आपल्याला. क्या बात आहे. बिडारो हिमांग 120 मीटर. हो, तर इथे पाहू शकता मस्त असा सुंदर नवीन ब्रिज बनवला आहे. आणि इथे व्हॅली आहे, म्हणजे डीप आहे खाली. सुंदर काम. बिडारो हॅट्स ऑफ वन्स अगेन. तुम्हाला जेवढं थँक्यू बोलू तेवढं कमीच आहे. तर आता हळूहळू आपण पँगॉंग लेकच्या जवळ पोचतो आहे. रस्ता बघा, राम झूम जाम झूम जाम झूम झूम सांग शुंग सांग शुंग सांग शुंग सॉन्ग. ये रास्ता कितना सुंदर है, बहुत मज़ा आ रहा है गाड़ी चलाने को. थोड़ा सा नाश्ता किया था, ब्रेड और बटर और ब्लैक कॉफ़ी नींबू डाल के, क्योंकि परसों पेट खराब हुआ था ना, इसके लिए हम लोग ऐसा खाया लाइट. अभी हमारा टाइगर को भूख लगा है, वो बोलता है रुकेंगे नाश्ता करेंगे. मेला अभी नहीं, पहला दर्शन करेंगे महाराज का, फिर पँगॉंग लेक का.
अभी आहिस्ता आहिस्ता आपको दिखाएंगे पैंगोंग लेक का नज़ारा। क्या बात आहे मंडळी, फायनली आपण पोचलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा। क्या बात आहे, पँगॉन्ग लेकला पोचलो आपण। महाराज महाराज महाराज, क्या बात आहे, काय पुतळा दिसतोय, एक नंबर। तर म्हणजे आम्ही असा निर्णय घेतो आहे की महाराजांच्या दर्शनासाठी आधी आम्ही इथे स्टे बुक करू, पँगॉन्गलाच आज राहू, कारण हे सगळं एका दिवसात नाही पाहून होणार आहे। क्या बात, क्या नज़ारा है यार। म्हणजे फायनली तुमचा भाऊ सुझुकी बर्गमॅन 125वरून पोचलेला आहे महाराष्ट्र लडाख महाराष्ट्र या राईड ॲडव्हेंचरमध्ये पँगॉन्ग लेकला। आणि काय नजारा आहे यार, काय नजारा आहे। तर मंडळी, मुंबई लडाख मुंबई अशी लाईफची पहिली ॲडव्हेंचर राईड करतोय आणि आम्ही आता पोचलेलो आहोत पँगॉन्ग लेकच्या इथे, आणि ते पण आपल्या सुझुकी बर्गमॅन 125 स्कूटरवर। तर खूप मजा आली। लोक म्हणतात चढत नाही, कसे जाल तुम्ही, जो पण येतोय खूप सारे प्रश्न विचारतोय, पण जर रायडरमध्ये दम असेल तर तुमचं ड्रीम कंप्लीट करायला कोणी थांबू शकत नाही। तर थँक्यू अन्वी, थँक्यू मम्मी आणि थँक्यू सासूबाई, तुम्ही मला परमिशन दिली इथपर्यंत यायची। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला की मी करू शकतो आणि आपण आपल्या स्कूटरवर पोचलेलो आहोत। पँगॉन्ग लेक लडाख आपण कंप्लीट केलेला आहे, लेह सुद्धा कंप्लीट केलेला आहे। तर सुंदर अशी लेह लडाख राईडसाठी तुम्ही मला परमिशन दिलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। कारण कसं आहे ना, एक मिडल क्लास मुलगा हे असं सुंदर असं स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करतो, त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ असणं खूप गरजेचं आहे। तसंच माझी सगळी सबस्क्रायबर फॅमिली जे मला वारंवार मेसेजेस करून दादा तू काळजी घे, तुम्ही सगळे सेफ राईड करा, सगळ्यांनी अशी मेसेजेसद्वारे आम्हाला जी पॉझिटिव्हिटी दिली आहे की स्कूटरवर सुद्धा होंडा SP शाईन, होंडा SP 125cc आणि रॉनिनवर आमच्या तिघांची सुद्धा मस्त अशी राईड आता कंप्लीट झालेली आहे। 40% राईड वाचलेली आहे आणि जगातला सगळ्यात उंच हायेस्ट मोटरेबल पास उमलिंगला पास आम्ही काही क्षणामध्येच कव्हर करणार आहोत, पास करणार आहोत आणि आम्ही आमचं नाव गिनीज प्रमाणपत्रावर लिहिणार आहोत। गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमच्या तिघांची नावं येणार आहेत। तर खूप खूप सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद यार, खूप जिगरा लागतो। प्रत्येक जण स्वप्न पहा, स्वप्न नक्की पूर्ण होतील। तर सगळ्यांनाच सांगतो जय शिवराय, शिवरायांच्या आशीर्वादाने आम्ही आज इथपर्यंत पोचलो आहोत। तर खूप खूप फॅमिलीचे खूप धन्यवाद। असाच तुमच्या मुलावर, भावावर, दादावर विश्वास ठेवा। असेच नवनवीन कंटेंट आयुष्यभर जेवढा पण आहे नक्कीच डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेन। क्या बात आहे, एक नंबर केली, एक नंबर। थँक्यू 1 2 3। बायको मला असंच पाठवता राईडला, खूप आनंद येतोय, खूप मजा येते। तर आता म्हणजे इथे पाहू शकता जे 3 इडियटमधले शॉट्स आहेत त्यासाठी लोक इथे येऊन फोटो काढतात। प्लॅस्टिकचे बोचे, प्लॅस्टिकचे ड्रम वगैरे ठेवलेत। तर पहले तो अपन अपना स्टे फाइंड आउट करेंगे, उसके बाद अच्छे से पँगॉन्ग लेक घूमेंगे। आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुंदर असा पँगॉन्ग लेक अगदी फुरसतमध्ये दाखवूया आपण। हा तर मंडळी, फायनली 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पँगॉन्ग लेकला थांबलो आहे। जायचं होतं हंडीला, परंतु म्हटलं राहूया ना एक दिवस यार। तर आम्ही जिथे थांबलो आहे ना, हे वुडन कॉटेजेस आहेत इथे आणि भरपूर सारे आहेत, खूप म्हणजे खूप आहेत। पण इथे रेट कसं माहिती आहे, पर पर्सन 1000 रुपये। त्याच्यामध्ये तुम्हाला डिनर मिळेल, दाल चावल सब्जी रोटी, आणि सकाळी काहीतरी स्नॅक्स म्हणजे ब्रेकफास्टला चहा कॉफी किंवा ब्रेड बटर वगैरे तुम्हाला असं मिळून जाईल इथे। तर हे डील आम्हाला 3000 रुपये 3 जणांना पडलेलं आहे। तर आता थोडासा मौसम पावसाचा आहे। ॲक्च्युली पँगॉन्ग लेकचा मौसम कसा ना, ऊन असेल तर हे जे तळं आहे ना इतकं निळशार दिसतं ना, परंतु बघूया आपल्या नशिबात काय, त्यासाठी थांबलो आहे।
हे पूर्ण मस्त असं पाहायचं आहे, डोकं शांत ठेवून सगळं पाहायचं आहे. आणि याच्या पुढेसुद्धा 2 गाव आहेत अजून इथे 15 किलोमीटर तरी पुढे गाव आहेत 2. एक मान विलेज आहे आणि त्याच्या पुढे आणखीन एक विलेज आहे. तर तिथपर्यंत जाऊन राऊंड मारून यायचं आहे, सनसेट एन्जॉय करायचं आहे. आणि वारा काय सुटला आहे, वारा. टेम्परेचर आत्ताच 10 डिग्री आहे, 10 डिग्री टेम्परेचर आहे आणि हात असे हे होतात. तर हे बघा ना, मस्त असे सगळे कॉटेजेस आहेत इथे. आणि आमच्या कॉटेजमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. आम्ही घेतलेला आहे हा कॉटेज. तर इथे एक प्लस पॉईंट आहे की इथे बॅगा ठेवायला जागा आहे. त्याच्यानंतर आतमध्ये सेपरेट 2 माणसं, इथे एक माणूस गादीत टाकून होऊन जाईल. आणि सध्या तरी लाईट नाही आहे, लाईट इथे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर येते. आणि हे क्लीन आहे टॉयलेट पेपर. मुंबईपासून आत्ता इथपर्यंत राईड केली, टॉयलेट पेपर कुठलाच इथे नाही दिसला. इथे टॉयलेट पेपर आहे. तो आज पोछेंगे, थंड लगता है तो पोछना तो पडेगा. तर असं काही आहे. तर खूप कोझी आहे, मस्त आहे. आतमध्ये इतकं गार नाही वाटत आहे आणि पूर्ण वुडनचं बनवलेलं आहे. तर आज आपण इथे राहणार आहोत. आता बॅगा अनलोड करूया, थोडासा रेस्ट करून. आपणच मॅगी आणलेली आहे, ती मॅगी बनवू आणि हे करूया. आणि निसर्ग कसा इथला असणार आहे ते आपल्याला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. हा संपूर्ण ब्लॉग हा रिलेटेड पँगॉन्ग लेक असणार आहे, ठीक आहे. तर आपली मंडई ये देखो. नमस्कार अंकल जी, कैसे हो? बहुत अच्छा हो. झूले मुंबई से आए मेरे दोस्त को सलाम करो. दोस्त को रहने के लिए जगह दिया, दोस्त का बहुत बहुत शुक्रिया. बहुत शुक्रिया, धन्यवाद. और कितने साल से रह रहे हो आप इधर? हम इधर 2019 से रह रहा हूँ. अच्छा, 2019 से. पहले नहीं था, 2019 से इधर टूरिस्ट के लिए बनाया हम. क्या बात, मतलब आप सेवा कर रहे हो टूरिस्ट लोग की और इधर? टूरिस्ट के लिए सेवा करता हूँ, टूरिस्ट के लिए दुआ करता हूँ. इनके लैब का अंदर बिल्कुल अच्छा होना, इनको लैब को बहुत अच्छी तरह से जीना, हम ये दुआ करता हूँ. इसीलिए हम बहुत खुशी हूँ. हर जगह से आता टूरिस्ट लोग. हम इसको बहुत आजकल का टाइम में बहुत मगर क्लोज हो गया. हर आदमी से मिलता है, हर देश का आदमी, हर कंट्री का आदमी मिलता है. तो बहुत खुशी है, बहुत. मतलब यू आर वेरी लकी. वेरी लकी. आप किधर नहीं जाते लेकिन सब लोग का सब जगह से आदमी आपको मिलने के लिए आते हैं. क्या ये बात सब है. लकी है. और इधर जो शूटिंग हुआ था इधर ही हुआ था ना, आप जो बोला हुआ था, ये पांगोंग लेक के सामने ये शूटिंग पॉइंट बोलता है, उधर ही हुआ था. उधर होगा क्वार्टर होगा, कोई कुर्सी होगा, क्या उधर सब कुछ होगा, उधर सब कुछ है. जी, क्या बात है. जी. तर आता आपण जिथे थांबलोय ना तिथला डायनिंग पॉईंट दाखवतो तुम्हाला. हे काय प्रमोशन वगैरे नाही, मी थांबलो आहे, माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो की बाबा मी फिरतो आहे तर मी काय एक्सपिरियन्स करतो आहे. तुम्ही फिराल तर तुम्हाला आणखी वेगळे एक्सपिरियन्सेस येतील. तर इथे संपूर्ण डायनिंग हॉल आहे. हा बघा, इथे आतमध्ये आल्यावर ना गरम वाटतं आहे. तर हा इथे आहे संपूर्ण डायनिंग हॉल आणि रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता आपल्याला इथेच मिळेल. किती मस्त आहे ना, सगळं लाकडी खुर्ची आहेत. आणि या लडाखमध्ये ना तुम्हाला लाकडाचं कन्स्ट्रक्शन खूप मिळेल. खूप लाकडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत इथे. तर पँगॉन्ग लेकमध्ये आहे ना लाईट नाही आहे, ती संध्याकाळी 6-7 नंतर येते. तर त्याचा जुगाडसुद्धा आपल्या भावाकडे आहे, तुमच्या भावाकडे आहे. तर आपण इथे लावलेला आहे काय रे याला बोलतात, नाही, पॉवर बँक. तर मी आता लावलेला आहे पॉवर बँकवरचा बल्ब, जो घेऊन आलो आहे मुंबईवरून. आणि दुसरी वेळ आहे इथे लावायची, एकदासुद्धा आपण लावलं होतं आधी. तर हे कसं छोटं सामान काय घ्यायचं काय नाही घ्यायचं तर उजेडामध्ये थोडंसं दिसेल. तर आता आपण इथे जाऊया. आता आपणच आणलेली मॅगी आपण खाल्लेली आहे आणि आता इथला नजारा थोडा एन्जॉय करण्यासाठी जाऊया. चला. तर म्हणजे मस्त असा लाल रेडी होऊन आता निघालेलो आहे आम्ही पँगॉन्ग लेक एक्सप्लोअर करायला. कारण आता आहे ना ऊन आलं आहे आणि तिथे पाऊससुद्धा आहे. तर जोपर्यंत ऊन आहे, आता 4 वाजलेत, 2 तास आहेत आपल्याकडे. तर आता इथून मान विलेज, त्यानंतर काक्सर, आणखी एक विलेज आहे, 2-3 विलेज आहेत 10 ते 12 किलोमीटरच्या आसपास. तिथे मान विलेजला एक पँगॉन्ग लेकचा पॉईंट आहे, व्ह्यू पॉईंट. त्याच्यानंतर लास्ट व्ह्यू पॉईंटसुद्धा आहे पँगॉन्ग लेकचा, तोसुद्धा दाखवतो. ड्रोन शॉट काढायला भेटले तर काढूया, कारण इथे मिलिटरीच्या जागा भरपूर आहेत. तर चला जाऊया आणि पँगॉन्ग लेक एक्सप्लोअर करूया. कसा वाटेल नक्की एकदा सांगा कमेंट करून.
तर तुम्हाला या कॉटेजेसपर्यंत येण्यासाठी ना भरपूर असा ऑफरोड क्लिअर करावा लागतो, कारण इथपर्यंत येण्यासाठी रस्ता नाही आहे व्यवस्थित. हे बघा, या ऑफरोडच्या गाड्या मस्त उभा राहून चालला एक्सपल्स. तर खूप सारे आहेत, 1200 1500 रुपये पर पर्सन देऊन तुम्ही घेऊ शकता. इथे टेंटसुद्धा आहे, लक्झरी टेंट्स राहण्यासाठी. आणि काय नेत्रदीपक व्ह्यू आहे यार, म्हणून राहायचा निर्णय घेतला आम्ही इथे. व्ह्यूच डोळ्यांना इतकं सुख देऊन जाते ना. फक्त थोडंसं ऊन पाहिजे. हे ढगाळलेलं वातावरण आहे, ऊन असेल ना काय निळाशार दिसतं, एकदम निळाशार. तर हे आहे मान विलेज, मानग्राम, मानगाव ते नाही, कोकणातलं नाही, मान विलेज. आणि हे बघा काय जबरदस्त आणि फ्रेश नो आहे, फ्रेश आत्ताच लेटेस्ट पडलेला आहे. इतका पांढरा शुभ्र आहे ना, जबरदस्त. आणि इथे आल्यावर जरा टेम्परेचर डाऊन झालं आहे, हात फ्रीज व्हायला लागलेत. मंडळी बघा ना, जसं ऊन पडतं तसं पँगॉंग लेकचं सौंदर्य किती बदलतं आहे. त्या साईडला बघा बर्फ पावसाचं वातावरण आहे आणि सूर्य या साईडला थोडासा पडला आहे. काय दिसतं हे, काय दिसतं आहे, एक नंबर. आणि इथून आहे ना चीनची बॉर्डर, आपण जसं जाऊ ना तशी चीनची बॉर्डर जवळच जाईल. लेट्स सी, बघूया कुठपर्यंत आहे आणि तिथून फोटो काढून परत निघूया. तर मंडळी काय निसर्ग आहे, एक नंबर लाजवाब. आणि आता आम्ही आहे ना मान विलेजच्या इथे आणि भरपूर वार आहे, भरपूर वार. बोलतासुद्धा येत नाही आहे. आणि इथे आहे ना बर्फ पडतो आहे, तिथून पाऊससुद्धा येतो आहे बघा, इथून बर्फ पडतो आहे आणि तिथे ऊन आहे जबरदस्त. तर माझा आवाज किती येतो आहे मला काय माहिती नाही. तर इथून पुढे ना मेरक गाव आहे आणि काक्षेत गाव आहे आणि त्याच्यानंतर हा रस्ता संपतो आणि चायना बॉर्डर लागते. 15 ते 20 किलोमीटर आहे. परंतु आता थंडी वाढत चालली आहे, टेम्परेचर कमी होत चाललं आहे. तर आम्हाला इथे जो 3 डेजचा सीन रिक्रिएट करण्याची संधी होती, तर या भाऊने आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आपका नाम? नमजंग. जुले. त्या भाऊने आपले 50 रुपये सांगले होते, तर दोघांचे 100 रुपये होत होते. तर मी 200 रुपये देऊन टाकले. विचारा, आपल्यासाठी त्यांनी स्वतः आमच्यासाठी फोटो वगैरे घेतले. तर इथे बघा, इथे ते 3 इडियट्सचे बोचा खाजवण्याचा जो सीन आहे ना, तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. तर ओठ एवढं सुकलेत ना, मला बोलतासुद्धा येत नाही आहे. त्यानंतर तो स्कूटरवाला सीनसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. त्याच्यानंतर ते ड्रममध्ये जसे आंघोळ करतात तो सीनसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. मस्त फुरसतवाली जागा आहे. त्याच्यानंतर मागे आहे भारताचा झेंडा डौलाने डोलतो आहे, त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही फोटो व्हिडिओ घेऊ शकता. आणि हे खूप हाय ॲल्टिट्यूडवर आहे, त्याच्यामुळे चालताना बोलताना तुम्हाला दम लागतो. आणि इथला निसर्ग इतका सुंदर आहे ना, काय व्ह्यू दिसतो यार, काय व्ह्यू दिसतो आहे, एक नंबर. असं वाटतं आहे मी कोणत्या तरी बाहेरच्या देशात आलो आहे, पण नाही, हे आपल्या भारतामध्ये आहे. आणि वरच्या टोकाला आहे, भारताच्या नॉर्थ दिशेला उत्तरेला हे आहे आपलं लडाख. आणि हे लडाखमधलं सुंदर असं पँगॉंग लेक कसं वाटलं नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आता आम्ही इथून निघतो आहे, कारण आता वाजलेले आहेत 6-6:30 होत आलेत आणि बर्फ पडतं, त्याच्यामुळे पाऊससुद्धा पडतो आहे. तर आता आपल्याला अजून 15 किलोमीटर आपल्या हॉटेल स्टेपर्यंत राईड करायची आहे. त्याच्यानंतर उद्या आपण हानलेला कंटिन्यू राईड हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर चला, तर पँगॉंग लेकपासून घेऊया मस्त असा राम राम. तर फायनली भारत माता की जय, जय हिंद, जय भारत. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय जय शिवाजी, हर हर महादेव. तर महाराजांनासुद्धा नतमस्तक आपल्याला नक्कीच व्हायचं आहे. चला, फार गारवा वाढला आहे रे.
हात आणि बोटं आहेत की ना मला काय कळतच नाही आहे. तर तुम्ही आलात ना मस्त असं शेवटपर्यंत इथे राईड करा. जर आता मोसम चांगला असतं तर आम्ही गेलो असतो. आता वेळ झालेला आहे. आपली रुस्तम बघा इथं आम्ही अशीच पार्क केलेली आहे आणि इथे आपले त्यांना विचारूया कसं वाटलं. त्या एकनाथ भाऊंचे झालेले कोलबी कसं वाटलं. भरपूर थंडी आहे, गारटलंय पूर्ण आणि चार आहेत आतमध्ये. आतमध्ये 4 कपडे घातले तरी गार लागले. बायकोला काय सांगाल. काय सांगू आता तिला. ते सारखे व्हिडिओ कॉल करून सांगितलं इथे हे आहे तिथं ते आहे, इथं असं आहे तिथं तसं आहे. क्या बात आहे, यालाच प्रेम म्हणतात. चला आपण निघू आता इथून. हो चला. हा दिस इज हेवन यार. दिस इज सच अ रिअल ब्युटी ऑफ अवर इंडिया. जबरदस्त जबरदस्त. आणि मला माहिती नाही असं कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, घरबसल्या फॅमिलीसोबत तुम्ही असा ब्लॉग कोणत्या व्हिडिओमध्ये बघितला असाल. तुम्हाला घरबसल्या सगळं पाहायला मिळतं आहे. मी दाखवण्याचा A to Z प्रयत्न करतो आहे. हे बघा इथे कलर बघा पँगॉंग लेकचा काय चेंज झाला आहे. एक नंबर सुपर्ब कलर. म्हणजे जसं जसं त्याच्यावर ऊन पडतं आहे ना कलर चेंज होतो आहे. आणि हीच ब्युटी आहे. ओ माय गॉड, च्या गावात एक नंबर यार, एक नंबर सुपर्ब. पँगॉंग लेक समुद्रसपाटीपासून सुमारे 14,000 फुटावर आणि कित्येक हजारो वर्षांपासून आपल्या सौंदर्याने आकर्षित करणारा हा सुंदर असा तलाव सर्वांना आपल्या मोहातच पाडतो आणि जगण्याची नवी शिकवण देऊन जातो. ते असं की आपण पैशाने कितीही मोठे असू, दिसायला सौंदर्याने कितीही सुंदर असू, तरी इतरांसमोर आपण नेहमी नम्र असावे. गर्विष्ठ होऊन कधीच आपली पायरी विसरता कामा नये. ते म्हणतात ना, आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय मात्र कायम जमिनीवरच असायला हवे. कारण खवळलेला समुद्र हा नुकसान करून जातो आणि जीवात धडकी भरून जातो, तर शांत समुद्र त्याच्या सौंदर्यतेमुळे या जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देऊन जातो. त्यामुळे तुम्ही कितीही अडचणीत असाल, संकटात असाल, फक्त डोकं शांत ठेवा, मार्ग आपोआपच निघतील. म्हणजे नजारा तर बघा, नजाराचा भंडाराच आहे इथे. जिथे तिथे गाडी थांबवते सुंदर 101 नजारे दिसत आहे. आणि जसं मी म्हटलं होतं मेरक गाव, तर ते आहे मेरक गाव. पण त्या गावात पोचायच्या आधीच हा सुंदर असा नजारा लागला. इथेच आम्ही अर्धा पाऊण तास फोटो व्हिडिओ आणि ड्रोन शॉट काढले. ड्रोन शॉट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. तर आता मस्त असा वेळ झालेला आहे. आता बॅक टू जर्नी. आता आपण जातो आपल्या कॉटेजला, होमस्टेला. मंडळी, हा पँगॉंग लेक किती मोठा लांब लचक असा पसरलेला आहे रे, एक नंबर. आता इथून निरोप घेतो आहे. सारखा कॅमेरा बंद करतो आहे पण बंद करावंसंच वाटत नाही आहे. जबरदस्त आपले भाऊ लोक बघा चालले. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. क्या काफिला निकला भाई, काफिला एक नंबर. काय हे रूप कधी परत येईल काही माहिती नाही, पण डोळ्यात साठवून ठेवतोय आणि तुम्हाला सुद्धा दाखवतोय. सारखं म्हणतोय की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, भेटूया नंतर, पण त्या नंतरला अंतरच होत आहे. शपथ काय नजारा आहे यार, एक नंबर. तिथे सिल्वर दिसतंय, इथे ब्लू दिसतंय, मागे थोडं जसं जसं ऊन पडतं तसं तसं रूप वेगळं आहे. भाई लाजवाब, भाई लाजवाब, भाई लाजवाब. सुपर से भी ऊपर. क्या बात, क्या बात. नज़र हटत नाही आहे. नजर हटी दुर्घटना घटी. चलो निकलते हे आराम से. आणि इथल्या दगडांची रचना बघा वेगवेगळीच आहे. हिरवे दगड, लाल दगड. सुपर. तिकडे बघा, ते कधीही ते कोसळू शकते.
या साईडला हे असंच असणार आहे. त्यामुळे आधीच्या ब्लॉगमध्ये पण पाहिलं की 50-60 तरी दरड कोसळलेल्या होत्या. तरी आपल्या वेळेला जास्त काय भेटलं नाही, रस्ता क्लिअर होता. हे बघा आणखी रायडर आले, आपले भावलोग आले. ये होती एनर्जी, आपले भावलोग आले. आपले भावलोग आहे भाई, ब्रदर्स फ्रॉम अनदर मदर. थंडीमुळे ना बोबडी वळते. सुपर नित्याहून पोचलास तू ऑन स्कूटर. चलो निकलते. किती बडबड करशील, किती बाबो अरे बाबो काय बाब्या, कवर आलास तू. कौर सुंदर कौरा मोठा लेख आहे. कौरा काय ह्याचं संपायचं नावच नाही. जाम भारी. आणि कवरी थंडी, इथं बरफ पडून राहिला, तिथं पाऊस आणि तिथं ऊन. का र बाबा देवा, काय ते बघा ना, ढगातून सूर्याचे किरणं कशी वर दिसत आहेत. जाऊ द्या, तुम्ही बोर व्हा, तुम्ही स्किप करा, तुम्ही काही करा, मी नजारे सोडणार नाही. कारण आत्ता मी जर कॅमेऱ्यात कॅप्चर नाही केलं, मी परत कधी येईन, किती वर्षांनी येईन, आय डोंट नो. हो सुपर्ब. आणि इथेच आम्ही फोटो काढले होते मस्त असे, जे मी आधी दाखवलं तुम्हाला. 100 रुपये झाले होते दोघांचे. त्या बाबांनी मी आणखी 100 दिले. ठीक आहे, एवढ्या लांब येऊन त्यांनी एवढी स्वच्छता ठेवलेली आहे. आपल्या मेमरीज कॅप्चर करण्यासाठी त्यांनी एवढी आटापिटा केलेल्या आहे. मस्त. ओहो, लिफ्ट देत आहे काय झालं? व्हाट हैपन? हाँ कि हम लोग इधर जा रहा, ये वो है ना उधर स्टे, उधर तक जा रहा था. बैठो. ओके बैठो, पीछे बैठो, आराम से. हाँ ओके चलो. झूले आपण या बाबांना देतोय. इथून लिफ्ट देतोय, लिफ्ट. झूले. आपका नाम क्या है? नमजाओ. ओके, जे काय असेल छान नाव. ओके. ओ इधर से उतरो आराम से. चलो झूले. ओके चलो, धन्यवाद. तर 5 किलोमीटर आपण त्यांना सोडलं. आणि भरपूर रायडर्स आतासुद्धा येत आहेत, सगळे स्टे शोधत आहेत. पण आपण आज लवकर आलो, त्याच्यामुळे हानलेला गेलो नाही. हानलेला आपण उद्या जाऊ. आणि हे मान विलेज आहे. या मान विलेजच्या पुढेसुद्धा जे मी दाखवलं, तिथेसुद्धा अजून 2 विलेज आहेत. तिथेसुद्धा तुम्ही स्टे करू शकता. जेवढे लवकर स्टेज तुम्ही बघाल तिथे रेट जास्त आहे, जेवढं पुढे जाल तिथे रेट कमी आहेत. हे कोण आहेत? यांना हे बघा ना, केस बघा ना किती आहेत. याकचे छोटे हे आहेत वाटतं. क्या बात. तर माझी इच्छा आहे की तिकडे उद्या येऊन सकाळी लवकर तुम्हाला दाखवेन. चलो, थंडी बढ़ रही है, टेम्परेचर डाऊन होतं आहे. आता 7:15 झालेत आणि 7:15 वाजतासुद्धा बघा सूर्य त्या पर्वत रांगांवर कसा मस्त सूर्य आपला प्रकाश देतो आहे. ग्रेट. या जर्नीमध्ये ना लाईफ टाईम मेमोरेबल जर्नी आहे माझी. क्या होतं, मला तिथे पुढपर्यंत जायचं आहे. आणि तिथे एक सेल्फी पॉईंट वाटतं दिसतो आहे. लेट्स सी. आपण भेटू आता उद्या, जेवण करू. आणि जेवताना काय काय असणार आहे ते आता दाखवतो तुम्हाला. चला. तर फायनली पोचलो आहे आपल्या कॉटेजजवळ. तर निशान भाऊ आले नव्हते, त्यांना थंडी भरली होती. तर मी आणि एकनाथ भाऊ जाऊन आलो. तर असा काहीसा आजचा आपला नजारा आहे. रात्री कसं काय दिसेल ते नक्की दाखवतो. सूर्याचं ते बघा टोक काय दिसतं आहे, म्हणजे अजून तिथे प्रकाश आहे. सूर्य इथे मावळतो आहे. ग्रेट. नाईस जर्नी. आणि हा असा काहीसा आपला लूक आहे. मस्त वाटतं ना. लाल जॅकेट लेहला घेतलं आपण, 1 नंबर. चलो चेंज कर लेते.
हा तर म्हणजे आता चाललो आहे जेवायला आणि संपूर्ण काळोख आहे आणि इथे आहे ना जनरेटर जळवलेत ना, तर थोडा स्मेली जनरेटरचा डिझेलचा आहे. सगळे शांतपणे झोपले आहेत. आता स्टार गेजिंग आपण बघू कसं काय मोबाईलमध्ये, काय मला जमते का माहिती नाही. हो त्याच्याला जेवायला माझ्या मते इथे ना मायनसमध्ये टेम्परेचर आहे. हा जबरदस्त सगळं डबल लेअर आहे. खाली पण डिकॅथलॉनची पॅन्ट आणि त्याच्या आतमध्ये थर्मल लायनर आहे. वर आतमध्ये पण इथे थर्मल आहे आणि त्याच्यानंतर जॅकेट आहे. हुडहुडी भरते, हुडहुडी. तर असं काय असं जेवण आहे. काय काय जेवणात? सूप आहे. कौन-सा है सर जी? टोमेटो मिक्स वेज. ओके और क्या है? दाल है, चावल है, फिर दाल. ओह क्या बात हो क्या बात. तर आज जेवायला मजा येणार आहे. 8:45 वाजलेत. चला जेवायला घे. सूप व्हेरी नाईस आणि सलाड बसून सगळं आहे. खरं सांगू ना मंडळी, अपेक्षेच्या पलीकडचं जेवण आहे. एक नंबर. एवढी कुडकुडी वाजते पण गरमागरम. चला खाऊया. तर मंडळी बघा एवढ्या -डिग्रीमध्ये पण किती डिलिशियस जेवण आहे. कसं आहे? जबरदस्त खाणं जेवण बघा, मस्त आहे. आपल्या हॉटेलला पण लाजवेल. आणि सगळ्यात जास्त काय आवडलं? सूप. क्या बात आहे, सूप आवडलेलं आहे. मायनस मध्ये आपण राहून जेवण जेवूया. चांगलं बनवलंय. बहुत टेस्टी, जैसे घर पे खाते हैं वो भी घर वाला स्वाद, वही स्वाद आ रहा है. एक नंबर क्लास सूप, एक नंबर मस्त आहे. गरमागरम. म्हणजे आमच्या पहाडोगी राजाने पहाडोगी राजाला एवढी थंडी वाजली की एक किचनमध्ये आले. किचनमध्ये हॉटेलच्या किचनमध्ये आले. हां तर थंडी भरपूर आहे, मस्त आहे. तर आता आम्ही डायरेक्ट या हॉटेलच्या गॅस जवळच आलोय. मस्त जरा वाफाळतो आणि जाऊया आता झोपायला. अंकल गुड नाईट. गुड नाईट मिलते हैं. कल नाश्ता में क्या होगा? नाश्ता में होगा आलू पूरी होगा, ब्रेड टोस्ट होगा. ब्रेड टोस्ट आलू पूरी. कल खाएंगे ब्रेड टोस्ट आलू पूरी. चला आता सापडणार. हा जे शोधत होते ते आता सापडणार. आता हात गरम झाले. मंडळी विषय असा होता की थंडीमध्ये आपण लघवीला जातो ना, तर ते म्हणतात सापडतच नाही. आणि आता हात गरम केले. आता म्हणते चटीत नाही घातली. बाबा चला बडी शॉप घेऊया, जाऊया झोपायला. क्या बात आहे. गुड नाईट. काय हो तुम्ही रील बनवत असेल तर बसून सांगते मिरची चावला. एक लक्षात घ्या, तुमची रील 100% येणार. लाईट कशाला लावली हो? विंचू बघायचा आहे. नुसतं मिरची बघायची. विंचू कुठे चावला? नाही बस झाला. विंचू चावला. विंचू चावला हो.